नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। एसटी दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा। बसच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ। एसटी तिकीट दरवाढ विरोधात लातूरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। दरवाढ रद्द करण्याची मागणी। एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे गटाचं हिंगोलीत ठिकठिकाणी आंदोलन। भाडेवाढ तात्काळ रद्द करा, नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची वर्दी उतरवण्याची धमकी देणारा गुडघ्यावर। पोलिसांकडून आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ शूट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याची 4 चाकी जप्त। कुणाल बाकलीवालने पोलिसांना वर्दी उतरवण्याची दिली होती धमकी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला एसआयटी कोठडी। आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात शिक्षा। पालघरमधील शिंदे गटाच्या अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलीस चौकशीला वेग। डहाणू आणि तलासरीच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात। संशयितांचाही शोध सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड तालुक्यातील सरपंचांचा जनआक्रोश मोर्चा। तहसील कार्यालयासमोर ठिय्या। दंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त। धुळ्यात आंबेडकरी युवक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महसूल कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा। सोलापूरच्या बार्शी तहसील कार्यालयासमोर वैकुंठ स्नान करून अनोखा आंदोलन। बार्शी येथील आंदोलक आनंद काशीद यांचं 3 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण। चंद्रपूर मध्यवर्ती बँक पदभरती विरोधातील आंदोलन आजचा 12वा दिवस। सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांसह चर्चाही करणार। गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। मत्स्य व्यवसाय विभागाच्या 100 दिवसांच्या नियोजनांचा फडणवीसांकडून आढावा। जळगावात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचं एकत्र जेवण। अजिंठा शासकीय विश्रामगृहात एकत्र जेवतानाचा व्हिडिओ समोर। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक मोठा धक्का। शरद पवार गटाचे रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 2 दिवसात पक्ष प्रवेशाची शक्यता। नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची इच्छा। भाजपचे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष येशूलाल उपराडेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या केडगावच्या शहीद जवान बाळकृष्ण भाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। 8 सप्टेंबर 1988 साली राजीव गांधींनी पाठवलेल्या शांतीसेनेच्या श्रीलंका ऑपरेशन पवनमध्ये ते आलं होतं त्यांना वीरमरण। शिवशाही व्यापारी संघटनेचा आरटीओवर गंभीर आरोप। आरटीओला विभागाचे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांशी लागेबंधे असल्याचा आरोप। पनवेल पेण आरटीओ विभागाच्या चौकशीची मागणी। कारवाई न झाल्यास 1 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा। नवी मुंबईत वर्षभरात गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात 3% वाढ। नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई। पुण्यात घरफोड्या करणारा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 16,58,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। भोर शहर पोलिसांची कारवाई। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवडे गावातील आनंदी स्वीट्स अँड नमकीन प्रोडक्ट कंपनीला आग। कच्च्या मालासह पक्का माल आणि मशिनरी जळून जवळपास 70 लाखांचं नुकसान। पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या। नाशकात 500 एकरवरील रब्बी पीक कांदा जळाला। बनावट तणनाशक फवारल्याने पीक नष्ट झाल्याचा कांदा उत्पादकांचा आरोप। कृषी मंत्र्यांकडे प्रति एकर 1.5 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी। फळपीक विमा योजनेतील नुकसान भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 15 फेब्रुवारीपर्यंत भरपाई द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे आदेश। नाशिकच्या येवल्यात टोमॅटोच्या दरामध्ये घसरण। अवघ्या 20 ते 30 रुपयांना प्रति कॅरेट विक्री। लागवडीचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतेत। अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकरी मदतीपासून अजूनही वंचित। ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी। वाशिममधील शेतकऱ्यांचा हळदीच्या लागवडीकडे कल। 100 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड। हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा। नाशिकच्या मालेगावात वातावरण बदलाचा शेती पिकावर परिणाम। गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। जळगावच्या बाजारात कोबीचे भाव घसरले। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट।
मालवण तळाशील खाडीत आढळला बटू शुक्राणू वेल मासा। या माशाला स्थानिकांनी सुरक्षित खोल समुद्रात सोडलं। मालवण किनारपट्टीवरील या नोंदीला विशेष महत्त्व। वाशिममध्ये जनजागृती वॉकेथॉन रॅलीचं आयोजन। अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा जीवन रक्षाचा संदेश। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा काकोडामध्ये वारकरी संप्रदायांनी शेगावी काढली पालखी। पायी दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी। भाविकांकडून गजाननाचा जयघोष। अमरावतीच्या बहिरम यात्रेत मातीच्या हंडीत शिजणारं मटण खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी। बहिरम बाबाच्या दर्शनासाठी भाविक दाखल। मुक्ताईनगरच्या चारठाणा येथे मरीमातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात। तुळजाभवानी शिवशंकर मंदिराच्या स्थापना यात्रेत लाखो भाविकांची गर्दी। यात्रेत होम हवनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन। गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात होणार कांतीवीर बिरसा मुंडा अध्ययन केंद्र। गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर संजय गोरे यांच्या प्रस्तावाला मान्यता। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन। या प्रदर्शनाला अमरावतीकरांचा प्रचंड प्रतिसाद। यात बचत गटाच्या महिलांचे विविध स्टॉल्स। नांदेडमध्ये भरलं ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारं एक अनोखं साहित्य संमेलन। लोहा तालुक्यातील गुराखी गडावर भरत असलेल्या या संमेलनाला 30 वर्षांची परंपरा। गुराखी दंडीने या संमेलनाची सुरुवात। नाशिकच्या पिंपरी फाटा परिसरात रेल्वे गाडी जाईपर्यंत अंत्ययात्रेला वाट पाहावी लागली। पादचारी पुलाचं काम अद्यापही रखडल्याने नागरिकांना त्रास। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। नाशिकमधील पंचवटी परिसरात 20 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार। तर एक व्यक्ती नातेवाईक असल्याची पोलिसांची माहिती। जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती। भंडाऱ्यातील स्टील कारखान्यात पुन्हा अपघात। मोठ्या क्रेनचा हुक तुटून 2 कामगारांवर पडल्याने अपघातात 2 कामगार गंभीर जखमी। रत्नागिरीत 319 अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवल्या। मिरकडवाडा बंदरातील 70 ते 80% अनधिकृत बांधकामं हटवली। सागरी बंदर विभागाची कारवाई। नागपूर महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई। मोदीबाग परिसरातील 43 अनधिकृत घरांवर जेसीबीनं कारवाई। तर नजुल परिसरातील घरं तोडायला। नागपूर शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यांपासून बंद। सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलीस तपासात अडचण। सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी। नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव। लोहा तालुक्यातील किवळामध्ये मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह। पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू। चाळीसगावमधील पाटणा जंगलातील चंदन चोरी करणाऱ्या टोळीतील 2 जण पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। पुण्यातील हवेली आणि राजगड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। रस्त्यात खड्डे पडल्याने वाहन चालकांची तारांबळ। रस्त्याची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय जाहीर। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अतुल भोसलेंचे आभार। निर्णयामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 1600 विद्यार्थ्यांना लाभ होणार। वाशिमच्या कामरगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम।